ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण सर्वजण ख्रिश्चन्स म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला फॉलो करणारे, प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करणारे त्याचे अतिप्रिय शिष्य आहोत. आणि म्हणून पुष्कळ वेळेला आपण सांगतो की मी ख्रिश्चन आहे, कॅथलिक आहे, कारण ख्रिस्ताचा मी फॉलोअर आहे. परंतु जो शब्द आहे ख्रिश्चन किंवा ख्रिस्ती, हा शब्द किंवा उपमा कोणी दिली होती? ही उपमा परमेश्वराने नाही तर लोकांनी शिष्यांना दिलेली होती. कारण अँटिओक या शहरामध्ये जेव्हा 12 शिष्य एकत्र जमलेले होते, प्रार्थनेमध्ये जेव्हा ते गुंग होते, सेवेमध्ये ते पूर्ण वेळ घालवित होते, एकमेकांशी प्रेमाने वागत होते, तेव्हा लोकांना काहीतरी आश्चर्य वाटलं की हे 12 शिष्य आणि पवित्र मरिया काय सुंदर जीवन जगत आहे. एका फॅमिलीप्रमाणे, कुटुंबाप्रमाणे किती आनंदाने ते जीवन जगत आहेत, प्रार्थना करत आहेत, उपवास करत आहेत, दानधर्म करत आहेत, सेवा करत आहेत आणि परमेश्वराचा शब्द इतरांना देत आहेत. आणि म्हणूनच जेव्हा दररोज हे लोक या लोकांचे अनुकरण करू लागले, तेव्हा लोकांनी या लोकांसाठी किंवा शिष्यांसाठी एक सुंदर अशी उपमा दिली. ती उपमा म्हणजेच ख्रिश्चन्स, ख्रिस्ती. हे लोक ख्रिश्चन्स आहेत कारण ते ख्रिस्ताचे फॉलोवर आहेत, अनुयायी आहेत. आणि त्यामुळे ख्रिश्चन हे नाव स्वतः शिष्यांनी स्वतःसाठी दिलं नाही, तर लोकांनी त्यांचा अनुभव घेतल्यानंतर, डोळ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी ते नाव त्यांना दिलेलं होतं. म्हणजे शिष्यांनी लोकांसमोर एक सुंदर असं उदाहरण ठेवलेलं होतं आपल्या जीवनाद्वारे की खरा ख्रिस्ती कोण आहे किंवा ख्रिस्ताचा अनुयायी कोण आहे. जो त्याच्या वचनाप्रमाणे वागतो, जो त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालतो, तोच खरा ख्रिस्ती व्यक्ती आहे. आणि म्हणून प्रथम ख्रिस्त किंवा ख्रिश्चन हे नाव शिष्यांना लोकांनी दिलेलं होतं. आज देऊळ माता या शिष्यापैकी एक महान असा शिष्याचा सण साजरा करत आहे व तो शिष्य म्हणजे बारनाबस. बारनाबसला उत्तम मिशनरी असे म्हणतात, कारण पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने बारनाबासची निवड केलेली होती. आणि बारनाबासला जी सुंदर अशी कंपनी मिळाली, सुंदर अशी साथ मिळाली, ती म्हणजे संत पौलाची साथ घेऊन बारनाबासने अनेक ठिकाणी जाऊन, आशिया खंडामध्ये जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरवलेली होती. अनेक कार्य त्यांनी केलेले होते. आणि म्हणून संत पौलचा उत्तम शिष्य किंवा साथीदार म्हणून बारनाबासची निवड करण्यात आली किंवा बारनाबासचं नाव आपल्या समोर येत आहे. आणि या लोकांनी खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताचं देवाचं राज्य काय आहे हे लोकांना दिलं आणि देवाचं राज्य सर्वत्र पसरविलं. अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं. कधी कधी थंडी, कधी कधी वारा, वादळ, कधी कधी चोराची भीती, कधी कधी मरणाची भीती. आणि या सर्व संकटावरती मात करून या दोघांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सर्वत्र पसरवली. त्यांच्या या मिशन कार्यामुळे आणि त्यांच्या या शब्दामुळे अनेकांच्या हृदयाचं कायापालट झालं. अनेकांनी पश्चातापाचा मार्ग स्वीकारला व प्रभू येशू ख्रिस्ताकडे ते वळले. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा संत पौलाची मिशनरी वर्कची आठवण करण्यात येते, तेव्हा तेव्हा बारनाबास नक्कीच संत पौलच्या बाजूने उभा राहतो. कारण दोघे देखील उत्तम साथीदार पवित्र आत्म्याने निवडलेले होते प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरवण्यासाठी. या बारनाबासद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याचा वचनाचा प्रसार करण्यासाठी पाचारण करत आहे. उत्तम मिशनरी बनण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण करत आहे.
आपण बारनाबास कडून स्फूर्ती घेऊया, संत पॉल कडून आपण शक्ती घेऊया, सामर्थ्य घेऊया आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेरित होऊन प्रभू येशू ख्रिस्तावरती पाऊलावरती पाऊल ठेवण्यासाठी आपण आज परमेश्वराकडून कृपा व शक्ती मागूया. आमेन.